हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर तुम्ही बघितलंच असेल 6:07 झाले, तर रोज मी 6चा गजर लावते आणि उठेपर्यंत इकडे तिकडे 5-10 मिनिटं होतेत। तर आता मी इथं टेरेसला मॉर्निंग वॉकसाठी आलेली आहे आणि हे रूटीन जरा तुमच्यासाठी नवीन असणार आहे, कारण काय मी आता अन्वीला सुट्टी लागल्यापासून जरा तब्येतीकडे लक्ष द्यायचं असं ठरवलं, कारण रोजचा टायमिंगच आहे 6 वाजता उठायचा। पण जसं अन्वीला सुट्टी लागली ना, तसं थोडासा अर्धा-पाऊण तास लेट स्वयंपाक केला तरी चालतो। आणि मुलांचं कसं स्कूलला वगैरे जायचं म्हटलं तर आवरावर त्यांची सुद्धा वेगळा टाइम त्यांना द्यावा लागतो। त्यासाठी म्हटलं 6ला उठलं की 6 ते 6:30 पावणे 7 पर्यंत काही मॉर्निंग वॉक, काही व्यायाम वगैरे करावा, कारण आता माझी तब्येतसुद्धा खूप वाढायला लागलेली आहे आणि पहिले ड्रेससुद्धा मला बसत नाही। त्यासाठी ही रूटीन मी सुरुवात केलेली आहे। 8-10 दिवस झालेत। तर तुम्ही बघू शकताय सूर्योदय सुद्धा झालेला आहे आणि खरंच सकाळचं वातावरण खरंच एवढं प्रसन्न आणि खूपच पॉझिटिव्ह वाटतं। अगदी आपल्या जेवढा अंगात थकवा आहे तो निघून जातो। तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्ही बघू शकता आता नाही म्हटलं तर 6:45 झालेत। आता मी खाली जाते। तर इथं जे चप्पल स्टँड आहे ना, त्याच्यामध्ये व्यवस्थित अशा चपल्या ठेवते, कारण अन्वी आहे ना दिवसातनं खूप चपल्या बदलते, इकडे तिकडे पडलेले असतात संध्याकाळच्या वेळेस। तर त्यासाठी व्यवस्थित अशा ठेवल्या। तर आता आंघोळ वगैरे केलेली आहे आणि नंतरच मग आंघोळ झाल्यानंतरच मी किचनमध्ये येते। तर बऱ्याच ताईंना माझं मॉर्निंग रूटीन पाहायला खूप आवडतं आणि बऱ्याच वेळा कमेंटसुद्धा आले की ताई तुझं मॉर्निंग रूटीन दाखव, आम्हाला बघायला आवडेल। तर चला म्हटलं आज खूप दिवसानंतर मॉर्निंग रूटीन मी संपूर्ण माझं ते व्यवस्थित असं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर किचनमध्ये आले आणि आता खिडकी पहिल्यांदा उघडली, कारण खिडकी उघडल्याशिवाय कसं फ्रेश वाटत नाही आणि हवासुद्धा कोंडलेली असते, ती बाहेर जाते। आणि तुम्ही बघितलंच असेल तुळससुद्धा किती छान आलेली आहे। तर किचनमध्ये आलं की मी पहिल्यांदा एक काम करते, ते म्हणजे पीठ मळायचं, कारण पीठ चांगलं भिजलं तरच आपल्या चपात्या मऊ येतात आणि चांगल्या फुगतात सुद्धा, कारण सकाळचं खूप घाई गडबड होते स्वयंपाकासाठी आणि तेवढा वेळसुद्धा नसतो आपल्याला। त्यासाठी मी पहिलं किचनमध्ये आलं की अगोदर पीठ मळून ठेवते आणि बाकीची स्वयंपाकाची तयारी, पाणी वगैरे पिणं हे नंतर बघते, पण आधी पीठ मळून ठेवते। तर आज मी भाजीमध्ये गवारीची शेंग, भात आणि चपात्या, तर असा आजचा मेनू आहे, साधा सिंपल असा। तर संध्याकाळीच मी भांडी वगैरे जेवढी संध्याकाळची असती क्लिनिंग किचनची तेवढी करूनच झोपते, कारण काय होतं सकाळी जर आपल्याला ते बघितलं आणि तसंच खरकटं वगैरे तर आपल्याला अजून म्हणजे आळस येतो आणि ते काम करू वाटत नाही। त्यासाठी जेवढं होईल तेवढं तुम्ही संध्याकाळचं क्लिनिंग व्यवस्थित अशी किचनची करून ठेवत जावं, जेणेकरून आपल्याला किचनमध्ये सकाळी उठल्यानंतर गेलं ना अगदी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटेल आणि खरकट वगैरे ठेवून झोपू नये, हे सुद्धा म्हणजे ते सुद्धा आपल्या घरासाठी वगैरे चांगलं नसतं। त्यासाठी मी संध्याकाळची म्हणजे क्लिनिंग व्यवस्थित अशी करून ठेवते आणि नंतर मग झोपते, कारण किती पण उशीर होऊ द्या ते काम केल्याशिवाय काय मला झोप लागत नाही आणि नाही म्हटलं तर मला झोपायला 12 वाजतेच, तरीसुद्धा मी ते काम करूनच झोपते। तर आता नाही म्हटलं तर 7:30 वाजत आलेत। तर आता 7:30 ते 8-8:15 पर्यंत माझा स्वयंपाक होऊन जातो। तिथून नंतर मग बेडरूममधलं आवरणं, घर म्हणजे झाडून वगैरे पारूसं काढणं, नंतर मग शेवटी मग आता अन्वी स्कूलला आता सुट्टी आहे, त्यामुळे तेवढा मला टाईम अर्धा तास जो असतो अन्वीचा सकाळचा स्कूलचा आवरणं, तिचा टिफिन, तिला नाश्ता वगैरे द्यायचं, त्या वेळात मी काय करते घर क्लिनिंग करून घेते, म्हणजेच की नंतर किचनवरचं झालं आवरून की लगेच पूजा करता येते। तर आता इथं पाणी पिऊन घेते, कारण उठल्यापासून मी पाणी वगैरे पेली नाही आणि चालायला गेलं की लवकर भूक लागते। तरीसुद्धा आता सर्व झाल्यानंतरच नाश्ता करणार आहे। सवय लागली तरीसुद्धा असं आता उन्हाळा चालू आहे आणि कोरड पडल्याने होते, त्यासाठी पाणी पिऊन घेतलं। तर आता संध्याकाळी कोथिंबीर निवडून ठेवलेली आणि तो कोथिंबीरचा डब्बा होता ना तो धुतलेला, तर आता त्याच्यामध्ये कोथिंबीर भरून ठेवली। तर आता ती कोथिंबीर नाही म्हटलं तर 8 दिवस जातेच। तर आता तुम्ही म्हणसाल सकाळ सकाळ पूजा का करत नाही, तर सकाळचं पूजा करायचं
एकच कारण आहे, हॉलमध्ये आम्ही सर्व झोपलेलो असतो आणि जरी मी लवकर उठले तर बाकीचे काही लवकर उठत नाही. मुलगी मिस्टर ते उशिराच उठत नाही, म्हटलं तर 8 सव्वा 8ला उठत असतात. आणि तुम्हाला तर माहीतच आहे माझं देवघर हॉलमध्ये आहे, त्यासाठी मला हे सर्व काम बाजूला ठेवून आधी स्वयंपाक आवरून घेते आणि स्वयंपाक झाल्यानंतर सर्व घरातली क्लिनिंग पुसणं झाडणं वगैरे झाल्यानंतरच मी पूजा करायला घेते. त्याशिवाय मला पूजा करू वाटत नाही, कारण घर झाडून पुसून किंवा जे काही पारुस आहे ते काढल्याशिवाय पूजा करायला बरं पण वाटत नाही आणि करायची सुद्धा नसते. त्यासाठी मी हेच रुटीन ठेवलेलं आहे आणि माझी कामंसुद्धा अगदी व्यवस्थित अशी होतात. टाईम टेबल बनवला कामाचा की आपल्याला जास्त धावपळ होत नाही आणि आपल्याला जे काम करायचं आहे स्वतःसाठी काय त्यासाठी सुद्धा वेळ सेपरेट निघतो. त्यासाठी लवकर उठलं ना सर्व व्यवस्थित अशी कामं होतात. फक्त माझं आठवड्यातून रविवारचं फक्त रुटीन हे जरा वेगळं असतं, ते सुद्धा मी तुमच्याबरोबर बरेच वेळा शेअर केलेलं आहे. तर चला आता पीठ काय 10-5 मिनटं भिजलेलं आहे, तर आता चपात्या लाटून घेते. तर चपात्या नाही म्हटलं तर 9-10 असतेच सकाळच्या. डब्यामध्ये 5-6 देते. दोघांचा डब्बा असतो, जे की मिस्टरांचा एक आणि दुसऱ्या मुलांचा म्हणजे जे गॅरेजला काम करतो ना त्या मुलाचा पण डब्बा देते. बरेच दिवस झालं देते आणि मागच्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की दोघाचा डब्बा कुणाचा देते, म्हणून ह्यावेळेस सांगितलं. तर चला आता चपात्या पटपट अशा लाटून घेते. भाजीसुद्धा शिजलेली आहे. तर आता नाही म्हटलं तर 7:15 झालेत आणि 7:15ला माझ्या चपात्या वगैरे होतात सर्व. तर आता मी काय करते, एक टिश्यू पेपरच घेते, स्वयंपाक करायच्या वेळेस घेते आणि ते वरचीवर आपलं जे काही पिठाचा डब्बा आहे जो दिसतोय तो तुम्हाला हातामध्ये, तो परत तेलाचं ज्या त्या वेळेस आपण व्यवस्थित असं पुसून ठेवलं ना असे जास्त खराबसुद्धा होत नाही आणि त्याला एक्स्ट्रा वेळ द्यायची सुद्धा गरज लागत नाही. त्यासाठी मी एक टिश्यू पेपर साईडलाच काढून ठेवते आणि एकाच टिश्यू पेपरने हे सर्व पुसून घेते वरचे. तर आता हे दोघं पण उठलेली आहेत. तर आता हॉलमधलं आवरून मी किचनमधलंच म्हणते बेडरूममधलं आवरायला आले, जे की इकडं तिकडं कपडे वगैरे पडलेले असतात आणि ते आता हे आवरल्यानंतर मी घर वगैरे झाडून घेते. तर कालच्या व्हिडिओमध्ये ही साडी बघितलीच असेल तुम्ही, जेव्हा मी साडी कलेक्शन दाखवलेलं तेव्हा ती साडी मी तशीच ठेवली, कारण लगेच मी घडी घालून ठेवत नाही, कारण घामाचा वगैरे वास येतो त्यासाठी. तर आता इथलं थोडंसं जे काही पुसायचं होतं ते पुसून घेतलं. तर तुम्ही बघू शकताय 8:30 वाजायला 5 मिनटं कमी आहेत. तर आता घर वगैरे झाडायच्या आधी जे काही दारातला पॅसेज आहे तो झाडून घेते. सकाळी वॉचमॅन झाडून वगैरे जातं तरीसुद्धा उंबरठ्यावरची जी रांगोळी असते काल काढलेली ती काही झाडत नाही ते, तर त्यासाठी मला एकदा झाडू मारावं लागतो आणि नंतर मग घरातलं मारून मग फरशी वगैरे पुसणं. पण फरशी लगेच नाही आता पुसणार, डब्बा वगैरे भरून मिस्टरांना नाश्ता, मुलीलासुद्धा नाश्ता आणि तिथून मग सर्व जिथल्या तिकडं कामाला गेली की मग आपलं घरातली क्लिनिंग म्हणजे फरशी पुसणं, पूजा करणं, भांडी घासणं, कपडे धुणं हे सगळं करत असते. इथंपर्यंत नाही म्हटलं तर 9 वाजेपर्यंत हे माझं रुटीन असतं आणि तिथून मग राहिलेलं बाकीचं काम मी करत असते. तर आता नाही म्हटलं तर 9 वाजत आलेत आणि 9ला बरोबर मिस्टर जातात गॅरेजला आणि अन्वीची सुद्धा 9चाच टायमिंग होता स्कूलचा. त्यामुळे मी दोघांचा आवरून जे काही टिफिन वगैरे आहे ते भरून 9ला ते घराच्या बाहेर पडायचे. तसंच रुटीन आहे, फक्त थोडंसं माझं काम आता कसं अन्वीचं आवरणं वगैरे एवढं नसतं सकाळ सकाळ घाई, त्यासाठी तेवढ्या वेळात माझं झाडून वगैरे होतं बेडरूममधलं आवरणं. जेव्हा अन्वी स्कूलला जायची ना तेव्हा बेडरूममधलं आवरायला मला ती स्कूलला गेल्यानंतरच मी आवरायला घ्यायची, कारण टाईमच भेटत नव्हता, कारण तिचं आवरणं ह्यामध्येच माझा अर्धा तास जायचं. तर इथं आता मी दोघांचा डब्बा एका टिफिनमध्ये भरलेला आहे, कारण सेपरेट न्यायला नको म्हणते ते. मग एकामध्ये दोघांचं 6 चपात्या, भात, एक डब्बा आणि एवढी भाजी देत असते. रोजचाच हे टिफिन असते, संध्याकाळचा नसतो, फक्त एक टायमिंगचा. तर आता इथं मी नाश्ता करून घेते, कारण आता 9:15 वाजत आलेत आणि खूप भूक लागले. चालून आलं ना लवकर भूक लागते. तर आता म्हटलं थोडीशी चपाती खावी चहासोबत, कारण नुसता चहा पिला की पित्त होते, ॲसिडिटी होते, त्यासाठी मी चहासोबत काही ना काही खायला घेते. तर आता बिस्किट, मैद्याचे जे पदार्थ असते ते कमी केलेत, कारण मला आता तब्येत कमी करायची त्यासाठी. तर आता तुम्ही बघू शकताय 9:30 वाजलेत आणि अन्वीचं चाललेलं आहे TV पाहायचं.
तर आता 9:30 ते 10 पर्यंत माझं जे काही किचनमधलं आहे, भांडी, किचन क्लिनिंग म्हणजे किचन वटा पुसून वगैरे घेणं हे काम चालतं. अर्धा तास लागतोच, कारण सर्व व्यवस्थित असं आवरायचं म्हटलं की अर्धा तास कसा जातो आणि जास्त करून भांड्याला खूप टाईम लागतो. आणि किती आपण म्हटलं ना भांडी थोडीच वापराय काढायची तरीसुद्धा खूप भांडी घासायला पडतात. तरी बघा ना, आम्ही दोघं आणि ते दोघं चौघांचा सकाळचा स्वयंपाक असतो आणि संध्याकाळचा फक्त तिघांचा असतो, तरीसुद्धा भांड्याला काही हेच नाही, किती पडायचे ते पडतात. आणि मग सर्व भांडी व्यवस्थित अशी घासून घेते. किचनवरचं आवरलं एकदा की म्हणजे दिवसभर निवांत, मी काय डबल स्वयंपाक करत बसत नाही. एकदा केला की मग नंतर संध्याकाळी स्वयंपाक करते. एकदाच चपात्या वगैरे लाटून घेते, सारखं नाही करत बसत. आणि मग आपलं एकदा स्वयंपाक करून ठेवला की बाकीचं कामसुद्धा सोपं पडतं. तर सवय आहे आमच्याकडे, काय असं दुपारचा वेगळा सकाळचा वेगळा असं स्वयंपाक नसतो. सकाळ ते संध्याकाळ असा 2 टायमिंगला स्वयंपाक करते मी. तर चला आता इथं सर्व मी भांडी वगैरे घासून घेतली. तर आता भांडी झाल्यानंतर मला इथलं रोज पुसावं लागतं त्याच टिश्यू पेपरने, जे की मी डब्बे वगैरे मगाशी पुसले, तुम्ही पाहिलेच असेल मसाला डब्बा वगैरे, त्याच टिश्यू पेपरने इथलं मी पुसून घेते. कारण एवढी धूळ बसते ना, रोज पुसलं तरी खूप धूळ बसते. आणि उन्हाळ्यात तर जास्त धुळीचा हे होतं, जास्त धूळ बसते, बघू शकताय तुम्ही. आणि आता त्याच टिश्यू पेपरने इथलं सुद्धा मी पुसून घेते वरवरनं, कारण रोजच्या रोज पुसलं ना एवढी धूळसुद्धा जमा होत नाही आणि आपल्याला ओलं कापडसुद्धा करून घ्यायची गरज लागत नाही. आपलं एक हात फिरवला की धूळ निघून जाते. तर आता इथलं सुद्धा मी व्यवस्थित असं पुसून घेते किचन वट्टा, कारण दिवसभर आपल्याला कसं किचनमध्ये आलं की प्रसन्न वाटेल. आणि व्यवस्थित असं पुसलं ना, चिलटं, कोक्रोच, काही मुंग्या, असे किडे काही होत नाही. ते व्यवस्थित आपलं किचनसुद्धा राहतं. आणि तुम्हाला तर माहीत आहे माझे किचन खूप छोटं आहे, त्यामुळे व्यवस्थित अशी क्लिनिंग करावीच लागते. नाहीतर एकदा कोक्रोच झाले ना बापरे निघत नाहीत, हे मला माहीत आहे. ह्याच्या आधी माझ्या किचनमध्ये ओपनच किचन होतं तेव्हा कोक्रोच झालते, पण आता एक पण कोक्रोच नाही. तर आता हे तिथून सर्व खरकट वगैरे काढल्यानंतर मी कचरा टाकून येते. आणि कचरा टाकल्यानंतर मग जी काही फरशी वगैरे आहे पुसायची, बाहेरचा पॅसेस तो सुद्धा पुसून घेते. तर आता मी फरशी आहे ना मोपनीच पुसून घेते, कारण रोज असं कपड्याने पुसायला खूप टाईम लागतो. आठवड्यातून 2दा फक्त मी कपड्याने पुसते. कसं कपड्याने पुसलं की कानाकोपरा व्यवस्थित असा निघतो, मोपनी काही एवढा व्यवस्थित असा निघत नाही. तरीसुद्धा आठवड्यातून 2दा मीच कपड्याने पुसते, बाकीचं मग राहिलेले दिवस मोपनी पुसत असते. तर एक बाहेरचं पुसण्यासाठी एक सेपरेट कापड ठेवलेलं आहे, त्यांनी अगोदर पुसून घेतलं. आणि आता फरशी पुसून घेते पटपट. तर नाही म्हटलं तर 10ला मी ही क्लिनिंगला सुरुवात करते, म्हणजे 10 वाजल्यानंतर मग तिथून पुढं कचरा टाकणं, परत फरशी वगैरे पुसणं 5-10 मिनटं इकडं तिकडं होते, पण 9:15 पर्यंत व्यवस्थित अशी फरशी पुसून होते. आणि मग तिथून मी पूजा करायला घेते. तर मला वाटतं असं सकाळ पूजा झाली ना तर खरंच खूप भारी वाटतं. तरीसुद्धा काय नाईलाज आहे, त्यामुळे मला 10च्या पुढेच पूजा करायला वेळ भेटतो. आणि हाच टायमिंग मला फिक्स ठरलेला आहे आणि ह्याच टायमिंगला मी रोज पूजा करत असते. तर अशा पद्धतीने मी आता फरशी वगैरे व्यवस्थित अशी पुसून घेतली. आणि त्याच्या अगोदर पूजा करायच्या अगोदर मी काय करते, इथं दारामध्ये उंबरठ्यावर 2 लक्ष्मीची पावले आणि छोटीशी रांगोळी काढते. तर इथूनच माझ्या पूजेची सुरुवात होते, कारण मला ही रांगोळी काढल्याशिवाय पूजा केल्यासारखं वाटत नाही. आणि खरंच खूप मन प्रसन्न राहतं आणि आपल्या घरात सुद्धा अगदी पॉझिटिव्हिटी येते. त्यासाठी नेहमी मी रांगोळी काढते. आणि आता पांढरीच रांगोळी काढते, कारण डेली एवढा टाईम पण नसतो, मग त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे व्हायचं. तर ते झाल्यानंतर रोज इथं माझ्या झाडाला फुलं छान येतात. तर आज काही जास्वंदीचं फुल आलं नाही तर रोज येतं. आणि हे पांढऱ्या कलरच्या मोगरा आहे, त्याच्यासुद्धा बरेचसे फुलं येतात, नाही म्हटलं तर 10-12 फुलं येतात. आणि सर्व देवांना सुद्धा व्हायला भेटतात. आणि एक मोठं मोगऱ्याचं झाड आहे, 1000 मोगरा काय म्हणतात, त्याची वेली असतात, ती सुद्धा छान आलेलं आहे. आणि त्याला सुद्धा रोज 3-4 फुलं येतात. आज फक्त 2च आलते. तर चला आता फुलं तोडून घेते आणि पूजेला लागते. तर ही झाडं लावल्यापासून एक असा फायदा छान असा होतो, कारण रोज मला फुलं काय आणायला भेटत नव्हते, खाली जायचं, कधी फुलं भेटायची कधी नाही भेटायची. त्यासाठी मला आता इथं रोज थोडी का होईना फुलं मिळतात झाडांना. तर झाडांची फुलं तोडल्यानंतर आधी हा फोटो, म्हणजे आता अगोदर काय देवघरात फक्त पूजा करायची, पण आता तुम्ही पाहिलंच असेल प्रकट दिना दिवशी
मी हा फोटो आपल्या घरात स्थापन केलेला आहे स्वामींचा आणि खूप छान फोटो आहे. मला तर त्या स्वामींकडे बघितलं ना खूप प्रसन्न असं वाटतं आणि बऱ्याच ताईंना फोटो खूप आवडला आणि प्राईससुद्धा विचारली तर हा फोटो नाही म्हटलं तर मला 1200 रुपयाला भेटलेला आहे. 2-3 वेळा कमेंट आल्या म्हणून सांगावं ताईंना नाही तर रागाला जाते ताई. तर 1200 रुपयाला भेटला. त्यांनी मला 1500 सांगितलेलं पण कमी करून 1200 रुपयाला भेटलेला आहे. तर तिथली पूजा झाल्यानंतर इथं सुद्धा मी पूजा छान अशी करून घेतलेली आहे आणि जी फुलं तोडलेली मी मगाशी ती सुद्धा छान अशी वाहून घेतली. तर बघू शकताय मंदिरात किती छान असं प्रसन्न वाटतंय बघितल्यानंतर. तर आता साईडला सुद्धा आता जी काही नित्यसेवा आहे ती करून घेतली. तर बऱ्याच वेळा ताईंच्या कलश बाबतीत खूप कमेंट आले की तू कलश कसा स्थापन केला काय. तर काही नाही, जर तुम्ही कुलदेवतेचा कलश स्थापन करत असाल तर कुलदेवतेच्या वारी तो कलश स्थापन करायचा. काय कलश घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी, एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं, हळदी कुंकू, फूल असेल तर फूल टाकायचं आणि नंतर मग नारळ सरळ बघून ठेवायचा, शेंडीकरचा भाग व्यवस्थित असा बघून ठेवायचा आणि नंतर मग रोजच्या रोज आपण पूजा करायची. आणि मी 3 दिवसातून म्हणजे मंगळवार, शुक्रवार आणि रविवार कुलदेवतेच्या वारी त्यातलं पाणी मी चेंज करत असते. आणि एका ताईची कमेंट आली की ताई त्याला कोंब कसा आणला. तर रोजच्या रोज मी काय करते, रोजच्या रोज तर काही पाणी बदलत नाही, फक्त आठवड्यात 3 वेळा व्यवस्थित असं पाणी त्याचं बदलायचं म्हणजे व्यवस्थित असा कोंब येतो. तरच तुम्ही बघू शकताय आता मी पाणी वगैरे जे काही झाडं आहेत रोपं त्यांना मी पाणी घातलं आणि आता 11:05 झालेत. तर इथं अन्वीचं सुद्धा आवरलेलं आहे आणि आता तिला जेवायला देते कारण सकाळी तिने चहा दूध पेलते, नंतर मग काहीच खाल्लं नव्हतं तर आता तिला भूक लागलेली. तर मला अजून जेवायला टायमिंग आहे कारण मला आता कपडे धुवायचेत आणि कपडे झाल्यानंतरच काही एडिटिंग वगैरे आहे ती करते. कारण आता काही सकाळी अर्धी चपाती खाल्लेली त्यामुळे एवढी काही भूक नाही. तर तिला म्हटलं तू जेवण कर तोपर्यंत मी कपडे धुते. आता ती जेवायला बघा किती तास लावते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर तिला थोडीशी भाजी चपाती आणि श्रीखंड रात्री आणलेलं, काल गुरुवार होता मग नैवेद्यासाठी श्रीखंड वगैरे आणलेलं तर ते सुद्धा तिला दिलं. तर आता बघा कशी जेवते. माझी काम सगळं झालं तर तिचं काही जेवण होत नाही. तर ही तर आता रडत होती TV लाव म्हणून, तर तिला थोडंसं ओरडली तर बघा रडायला लागली. तर आता ती जेवल TV पाहत आणि माझं मी काम करते. तर हा व्हिडिओ जरा मोठा होईल कारण व्यवस्थित असं स्टेप बाय स्टेप मी माझं रुटीन कसं ठेवलेलं आहे जेणेकरून मला साठी सुद्धा वेळ देता येतो. कारण एडिटिंगला नाही म्हटलं तर 2-2.5 तास कसे जातात हे सुद्धा कळत नाही. त्यासाठी मी कामाचा टाईम टेबल ठेवला आहे. तर इथं मी कपडे धुवायला आले आणि माझं बाथरूम आणि टॉयलेट अटॅच आहे, खूप छोटंसं आहे त्यामुळे असंच मला मॅनेज करावं लागतं, ॲडजस्ट करावं लागतं. तर आता एका साईडला मी दगड ठेवते कपडे धुवून झाले की. तर आता तोच दगडाव मी कपडे धुते आणि मला दगडाव कपडे धुतल्याशिवाय काही कपडे निघत नाहीत आणि सवय लागले लग्नाच्या अगोदरपासून. कसं गावाकडे बघा ना मोठे दगडं असतात आणि वाकून धुतात आणि कपडे सुद्धा खूप छान निघतात आणि आपल्या शरीराचा सुद्धा छान व्यायाम होतो. पण शहरात कसं जागा कमी असते आणि मग आपल्याला असंच ॲडजस्ट करून तरीसुद्धा मी गावाकडूनच हा दगड आणलेला आहे आणि त्या दगडावरच धुते लग्न झाल्यापासून. नाही म्हटलं तर ह्या दगडाला 5-6 वर्ष झालेत. तर दगडचा एकच फायदा होतो की जास्त आपल्याला ब्रश लावता लागत नाही आणि व्यवस्थित असे कपडेसुद्धा निघतात. जास्त खराब झालेले म्हणजे मिस्टरांची गॅरेजची वगैरे कसं खूप खराब कपडे होतात मग त्यांनाच मी फक्त ब्रश लावते, बाकीच्या कपड्याला म्हणजे अन्वीच्या माझ्या कपड्याला मी असेच घसरं देऊन कपडे धुत असते. तर आता कपडे पटपट धुते आणि मग नंतर तुम्हाला भेटते. तर आता कपडे धुतले की लगेच सुकायला टाकते जेणेकरून व्यवस्थित अशी सुकतात. तर एका ताईची कमेंट आली की ताई तुम्ही पडदे का लावत नाही. तर पडदे लावायचे कसं कारण आहे, मी म्हणते बरं का पडदे घ्यायचे पण काय परत विचार आला की जेव्हा मी सोफा घेईल त्याच म्हणजे थोडासा मिळतो जुळता किंवा मॅचिंग असा पडदे घेऊन अजून छान लुक येईल हॉलला, त्यासाठी थांबलेली आहे. मला सुद्धा पडदे घ्यायची खूप हौस आहे आणि छान वाटत एक घराला वेगळाच लुक येतो. पण बघूया आता सोफा घेतल्यानंतर मी पडदेसुद्धा घेणार आहे. तर बघू शकताय 11:30 वाजून 5-10 मिनटं झालेत. तर बघा माझं कपडे धुवून झाले तर ह्या मॅडमचं अजून जेवणच चालले. तर आता अन्वीला म्हटलं तू जेवण कर व्यवस्थित असं निवांत, कारण लहान मुलांचं कसं हळूहळू काम सगळं. तर आता 11:30 ते 12:15 किंवा 12पर्यंत जे काही एडिटिंग होईल तेवढं मी करत असते आणि 12 नंतर मग मी जेवण वगैरे करते आणि जेवल्यानंतर अजून काही एडिटिंग राहिलेलं आहे की थंबनेल बनवणं हे ते करत असते. तर असं असतं माझं डेलीचं रुटीन.
आणि ताईंनो, तुमचं कसं असतं ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर घरातले सर्व काम झाल्यानंतर जी बसायची म्हणजे निवांत बसायची मजा वेगळीच असते आणि खरंच खूप समाधान वाटतं आपल्या मनाला. आणि घरातलं व्यवस्थित असं स्वच्छ राहिलं की आपल्याला घरातसुद्धा प्रसन्न राहतं आणि लक्ष्मीचा वाससुद्धा आपल्या घरात नेहमी राहत असतो. तर बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट येतात की ताई, तू एडिटिंग कोणत्या ॲपमध्ये करते? तर मी एडिटिंग InShot ॲपमध्ये करत असते. आणि थंबनेलसुद्धा बऱ्याच वेळा कमेंट आले की थंबनेल मी फोनटोमध्ये बनवत असते. पिक्सेल ॲपसुद्धा छान आहे, पण आयफोनमध्ये ती डाउनलोड होत नव्हती, त्यामुळे मी फोनटो ॲप यूज करते आता सध्या. तर जरी तुम्हाला काही येत नसेल किंवा काय, तर तुम्ही डायरेक्ट यूट्यूबवरती सर्च करायचं, खूप सारी माहिती मिळते. आणि हिंदीमधून करायचं, कारण हिंदीमधून तसे चॅनल खूप आहेत माहितीचे त्यासाठी. आणि जो मी प्रकार दिनाचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला तर तेव्हा बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई, तो फोटो तिथंच राहू दे, छान वाटते, वरती टांगू वगैरे नको. तर बघूया, मला सुद्धा छान वाटते. पण कसं होतं, आपण जेव्हा आपल्याला पिरियड्स वगैरे येतात तेव्हा मग हात लागत होईल, त्यासाठी मला वाटते वरती, जरी मी वरती फोटो लावला तरी खाली एक मी अशी लाकडी किंवा जी काचेची फळी भेटते ती लावणार आहे, जेणेकरून असं टांगल्यासारखं. आणि देवाचा फोटो कधीसुद्धा टांगायचं नसतो, खाली काहीतरी आधाराला त्याला फळी वगैरे ठेवायची. तर आता नाही म्हटलं तर 12 वाजलेत आणि आता मी जेवण करून घेते. तर अन्वीचं अजून जेवण चालले, बघू शकताय माझी काय काय कामं झाली तरीसुद्धा TV बघत बघत खूप स्लो जेवते, म्हणून तिला मग अशी ओरडलेली तर रडत होती. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल. तर मला जसं जमेल तसं मी माझं मॉर्निंग रूटीन अगदी व्यवस्थित असं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी काही चुकलं असेल तर प्लीज ताईंनो समजून घ्या आणि तुम्हीसुद्धा या जेवायला, मी सुद्धा जेवण करते. तर चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर बाय बाय.